विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी माझं वैयक्तिक मत इथं मांडणार आहे. माझ्या अनुभवातून मी गेले 4-5 वर्ष मला खूप अनुभव आलाय. YouTubeचा आभार मानलं पाहिजे त्या बाबतीत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी माझं प्रामाणिक मत इथं मांडणार आहे. पण मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे व्हिडिओच्या सुरुवातीला. तुम्ही तुमचं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. इथे एक हेल्दी डिस्कशन हवं आहे. त्याचं रिझन आहे. मी सांगतो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये जवळ-जवळ 15 ते 20,000 म्हणूया आपण 10-15,000 आरामात म्हणूया आपण. मुलांनी माझ्याकडं ऑनलाईन कोचिंग घेतलंय. मग कोण होती ही मुलं? पुण्यातली मुलं आहेत, मुंबईतली आहेत, नागपूर, यवतमाळ सगळ्या महाराष्ट्रातली ही मुलं आहेत. काय करत होते सुरुवातीला? जे-ई-चं प्रिपरेशन करत होते. फिरून ते शिफ्ट कुठे झाले? सी-ई-टीकडे शिफ्ट झाले. बरं, माझं काय म्हणणं आहे, मग आपली मुलं जे-ई-त का कमी पडतात? का नाही आपण जे-ई करायचं? का महाराष्ट्रातली मुलांनी जे-ई, आय-आय-टीत जायचं नाहीये? तर माझं पण म्हणणं आहे, गेलं पाहिजेच. आपण पुढे गेलोच पाहिजे. आपण माघार घेत नाहीये. पण रिअॅलिटीमध्ये घडलंय काय? गेल्या 4 वर्षात म्हणूया, 9th स्टँडर्ड पासून म्हणूया आपण, अगदी 10th मध्ये, 11th-12th मध्ये, 12th मध्ये तुम्ही आत्ताशी जस्ट गेलाय, बरोबर आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? लास्ट मोमेंटला अतिशय तणाव, डिप्रेशनमध्ये ज्यांचा मुलगा 12वीत आहे, 10वीला त्याला 95-96% मार्क पडलेत. पण जो त्याच्या अकॅडमीत व्यवस्थित परफॉर्म करत नाहीये, अशा लाखो फॅमिलीज आहेत, की ज्या डिप्रेशनमध्ये जातात, तणावात जातात. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, की जस्ट मी एका मुलाला भेटलोय. बघा, आपलं ऑफलाईन गाईडन्स सेंटर कोल्हापूरमध्ये असणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला काय माहिती हवी असेल, तर मला नक्की माझ्या नंबरवर मेसेज करा बरं का. म्हणजे मी कोल्हापूरमध्ये आठवड्यातून 1 दिवस, दिवसभर त्या मुलांना वेळ देणार आहे. बरं ही पण कोण मुलं आहेत? हे परत वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जे करत होते 11th पण नाही जमलं. बरं मुद्दा असा आहे, की असं का घडतंय? जर ठीक आहे चला सांगतो. आता नवीन एक फॅड आलंय. क्लासरूम 4 इयर क्लासरूम प्रोग्राम. 4 वर्ष 9वी पासूनच 9वी, 10वी, 11वी, 12वी. मग अशा मुलांकडून का नाही रिझल्ट लागू शकत जे लागलाच पाहिजे रे. पण होतंय काय बघा. मी कालच्या मुलाशी बोललो ना, की त्यांना 9th स्टँडर्ड मध्येच रोटेशनल डायनॅमिक्स शिकवलं होतं. 9th मध्येच तो टॉपिक क्लिअर केलेला होता. मग मी त्याला सिंपल फॉर्म्युला विचारला, सिंपल, की रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पॉवरचा फॉर्म्युला काय? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आपली फिजिक्स न्यूमेरिकल बॅच बघाल ना बाळांनो, त्यात एक गोष्ट माझ्या परफेक्ट लक्षात आली. तर तुम्ही पण लक्षात घ्या. व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय ते. लिनिअर मोशन मध्ये बघा मी सांगतो काय ते समजून घ्या. लिनिअर मोशन मध्ये, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जर फोर्स असेल, तर रोटेशनल मध्ये टॉर्क ही त्याची एनालॉगस क्वांटिटी आहे. इकडे लिनिअर व्हेलॉसिटी असेल, तर इकडं ओमेगा आहे. इकडे जर मास असेल, तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इकडे लिनिअर ॲक्सेलरेशन असेल, इकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. ओके. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो डिस्प्लेसमेंट असेल, तर या ठिकाणी थीटा आहे. गंमत सांगू का तुम्हाला मी? आता तुम्हाला सगळे रोटेशनचे फॉर्म्युले एका मिनिटात घेऊन दाखवतो. पण न्यूमेरिकल्स बॅच मधल्या मुलांना तर हे येतंय. एकूण एक न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून दिलेत फेसबुक मधले सॉल्व्ह. न्यूमेरिकल बॅचमध्ये आम्ही फक्त टेक्स्ट मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतोय. मग होतंय काय बघा, मी तुम्हाला सांगतो. त्या मुलांना 9th मध्येच हे सगळं झालंय. पुन्हा 10वी पण एक्स्टर्नल. ही मुलं शाळेतच जात नाहीयेत. किती डेडिकेटली जे करतायत ना. अरे पण बोर्डची एक्झाम 10th स्टँडर्ड. लास्टचे 3 महिने त्यांना वेळ दिला जातो. मग त्या 3 महिन्यात ते पूर्णपणे 10वीच्या बोर्डवर इतका फोकस करतात, हे सगळं विसरूनच जातात. पुन्हा 11th मध्ये गेल्यानंतर 12th राहिलेला पोर्शन क्लिअर केला जातो. काल मी ज्या मुलाला भेटलो ना, तो मला म्हणला, "सर झालाय आमचा सिलेबस." एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला देता येत नव्हतं, पण मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी होता. मग मी क्षणात त्याला म्हणलं, त्याची आई पण होती, त्यांना म्हणलं, "पास करा, सी-ई-टीकडे शिफ्ट करा, मी घेतो आणि आपण पहिला बोर्डचं प्रिपरेशन घेऊया," म्हणलं त्यांना मी. पहिला टेक्स्टबुक प्रॉब्लेम. चला आता मला सांगा, फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे सांगा. मास इंटू काय सांगा? ॲक्सेलरेशन. मग चला रोटेशनल मोशनमध्ये काय येणार सांगा? टॉर्कचा फॉर्म्युला आय इंटू अल्फा. पुस्तक काढा, चेक करा. जर एनालॉगस येत असेल ना, मासला आय, एला अल्फा. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग चला वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. टॉर्क इंटू थीटा. 3 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आत्ता आलाय. जो अवघड पेपर होता ना, आता या वर्षीचा त्यात हा प्रश्न आलाय. पॉवरचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग सांगा रोटेशनल मध्ये काय? फोर्सला काय नाही, टॉर्क, व्हेलॉसिटीला ओमेगा. पुस्तकातला 1.9 शेवटचा प्रॉब्लेम बघा हाच आहे.
प्रिंटिंग मिस्टेक पण आहे. आता मेन पॉइंट काय, की फॉर्म्युले आले पाहिजेत, नाहीत होत. मग मला सांगा, ह्या मुलांचं अगदी लहानपणापासून फाउंडेशन पण सुरू आहे. आता ते फाउंडेशनचं तर फॅड वेगळंच आहे. माझ्याकडे 8, 9, 10 चे पण क्लासेस आहेत. 8वी पासून मुलं फाउंडेशनच्या क्लासेसला जातात. त्यांना हायर लेव्हलचं शिकवलं जातंय. मग होत नाहीये. बरं मग करूया काय आपण? आता माझ्याकडे 1 वर्ष उरलंय लक्षात घ्या. आणि त्यात मी करू शकतोय का जे-ई-चं? करू शकतोय. पण अकॅडमी वेगळंच चाललंय. आता ते एडव्हान्सची तयारी करून घेणार आहेत. आता आणखीन एक प्रकार काय होतो सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बरं का, की जर तुमचा मोठ्या-मोठ्या अकॅडमीमध्ये मुलगा जे करू शकत नाहीये हे लक्षात आलं, की ते म्हणतात सी-ई-टीकडे शिफ्ट व्हा, करा. टॉपच्या फॅकल्टीज हे टॉपच्या मुलांसाठीच असतात लक्षात घ्या. मग मागे पडणाऱ्याकडे कोण लक्ष देत नाहीत. मी प्रत्येक माझ्या हजारो पालकांच्या चेहऱ्यावरचा तणाव मी बघितलाय. दरवर्षी, दरवर्षी ना बोर्डच्या अगोदर माझ्याकडे 1 महिना उरलाय ना बोर्डला तेव्हाच माझ्याकडे कितीतरी मुलं येतात. जे जे तयारी करत होते. बोर्डचा तणाव घेतात ती मुलं. माझी इच्छा आहे तुम्ही जे करत असाल करा हो, पण तुम्ही बोर्डकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नाही सांगा बघू? बोर्डच्या एक्झामकडे लक्ष दिलंच पाहिजे. तो पण क्रायटेरिया असतो ना आय-आय-टीला जाण्यासाठी. हेही महत्वाचंच आहे. आता जी रिझल्ट लावणारी मुलं आहेत ना, अहो ती एक्स्ट्राऑर्डिनरी असतात हो. ते क्लास न लावता पण आय-आय-टीत जातील अशी मुलं असतात. तुम्ही ते अॅलनच्या टॉपरचा रिझल्ट बघितलाय का व्हिडिओज बघितलेत का? ती लोकच वेगळी वाटतात मला तर. म्हणजे त्यांची इच्छा नसते तरी पण त्यांना ते नाचायला लावतात. त्यांचे डान्सचे ते व्हिडिओ बघितलेत मी, की असं वाटतं की पूर्णपणे अभ्यासात गुंतलेली मुलं असतात. ती फार वेगळी असतात. ती अशी कुठल्याही क्लासची त्यांना गरज नसते. ती आपोआप असेच तसं ते आय-आय-टीला जाऊ शकतात. मग अशा वेळेस कुठल्या मुलांचं नुकसान होतंय? कुठल्या मुलांना मी टार्गेट करतोय, की ज्यांच्यात क्षमता आहे, जे करू शकतायत. पण 10वी पर्यंत त्यांच्याकडून करून घेतलं गेलंय. करून घेतलं गेलंय, पण 11th-12th मध्ये ते नाही झालं म्हणून त्यांना ते त्रास होतोय. हे अशी मुलं कोण आहेत माहिती का? की 10वी ला 90 टू अगदी 98% मार्क पडलेत. पालकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, पण ते जे करू शकत नाहीयेत. मग आता यात उपाय काय? तर उपाय हाच आहे, की फिजिक्सच्या न्यूमेरिकल्सला टार्गेट करा. ओके. फ्री लेक्चर्स आहेत माझ्या त्या बॅचवरती तुम्ही ते बघा. मी बॅच प्रमोटच करतोय. मला पोहोचवायचंच आहे बॅच. माझे हजारो बॅच मुलांपर्यंत मला बॅच पोहोचवायची आहे. हां, टॉपर्स नकोच आहेत मला. मला त्यांचं कुठं बॅनर लावायचंच नाहीये लक्षात घ्या. टॉपर नकोच आहेत. पण जी मुलं त्रासात आहेत ना, त्यातून बाहेर काढलं पाहिजे. कारण मी ते 2 वर्ष सहन केलंय. ओके. मी 12th 10वी टॉपर होतो. वन ऑफ द टॉपर. खूप हुशार विद्यार्थी. कायम 10वी पर्यंत माझं कौतुक झालं होतं. 11वी-12वी जमलं मला ते. खूप मी तणावात होतो आणि 11th मध्ये 41च पर्सेंटेज पडले. मी घरी 84 सांगितले घाबरून. पुन्हा तोच क्लास जॉइन करावा लागला. खूप त्रासात होतो आणि अशी हजारो मुलं त्रासात आहेत. मग माझं तुम्हाला सजेशन काय आहे माहिती का? सजेशन, की पालकांशी बोला. पालकांना पण सजेशन आहे, तुम्ही लाखो रुपये फी भरले आम्हाला मान्य आहे. पण जर खरोखर होतंय का क्लासमध्ये तिथं, त्याच्याकडे लक्ष दिलं जातंय का, तर ठीक आहे ना. नाहीतर काही उपयोग होणार नाही. ते जर म्हणत असतील ना क्लासमध्ये, की आपण हे 9thलाच झालंय, 10thलाच घेतलंय आपण, आता आपण पुढचं घेऊया. मुलांची रिव्हिजन नाहीये. मला इथं ऑफलाईनमध्ये माहिती आहे, की 1 पॉइंट किती वेळा रिपीट करून घ्यावा लागतो. मुलं करत नाहीत. मुलांकडून करून घ्यावं लागतंय. त्यांच्यात तेवढी काय म्हणूया लहानच आहेत मुलं ही. मग काय होतंय बघा, मग सी-ई-टीकडे शिफ्ट केल्यावर काय होईल? सी-ई-टीकडे शिफ्ट केल्यावर काय होईल? सांगतो. काय लगेच रिझल्ट लागणार नाहीये. तिथं पण भयंकर कष्ट घ्यावे लागणार आहेत. माझा प्लॅन तुम्हाला क्लिअरली सांगतो. जे काय करायचंय ते दिवाळीपर्यंतच. ओके. दिवाळीपर्यंतच मला पोर्शन तुमचा फिनिश पाहिजे. हां, हे माझं टार्गेट आहे आणि मी ऑफलाईनमध्ये करून घेणार आहे. ऑनलाईनमध्ये माझ्या बॅचेसमध्ये मी हे करून घेणार आहे. पण मला त्याची जाणीव झाली, की दिवाळीत जो मुलगा पूर्णपणे पोर्शन संपवून क्लिअर होईल. महिन्याला 8 टॉपिक संपवायचे आहेत. हां. तो मुलगा जे पहिल्या अटेम्प्टची व्यवस्थित तयारी करू शकेल. आता झालंय का मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, फिजिक्स आणि केमिस्ट्रीला पी-वाय-क्यूज येतात. केमिस्ट्रीत तर लाईन टू लाईन आहे तसे प्रश्न असतात. फिजिक्समध्ये एक 10-15, 10-15 पी-वाय-क्यूज येतील एव्हरेजली, पण बाकीचे प्रश्न तसे ईझी असतात. पण मॅथ्समध्ये 100% नवीन क्वेशन्स मुलांना बघायला मिळालेत. सॉल्व्ह होतायत रे. पण टाईम कन्झ्युमिंग आहेत, लेंदी आहेत. मग आपल्याला स्ट्रॅटेजी काय, की जेही करूच नका असं नाही रे. तुम्ही त्याचे मॅथ्सचे पी-वाय-क्यूज बघितले पाहिजेत. तुमची थिंकिंग कॅपॅसिटी तुम्ही वाढवली पाहिजे. तुम्हाला विचार करता आला पाहिजे. मग आपल्याला रिझल्ट फिक्स लागेल. रिझल्ट फिक्स लागेल. माझा नंबर मी व्यवस्थित लिहिला नाही. याच्यावर फक्त WhatsApp मेसेज करा बाळांनो. कॉल उचलणं जमत नाहीये. आम्ही कोल्हापूरमध्ये भरपूर मुलं आहेत. मग काही ठराविक मुलं आम्हाला अप्रोच ऑलरेडी झालेली आहेत. ती आठवड्यातून 1 दिवस मी स्वतःहून त्यांना वेळ देणार आहे तिथं.
आणि कोल्हापूरमध्ये आमची ऑलरेडी एक टीम आहे. आम्ही तिथं 11 आणि ते पण फक्त सीईटीची बॅच. ओके. म्हणजे जेईई नाही, एनडीए नाही, नीट नाही. फक्त सीईटीसाठी आम्ही कोल्हापुरात क्लासेस सुरूच केलेत लक्षात घ्या. तुम्ही या नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉल करू. ओके. बरं. आता महत्वाचं काय? दिवाळीपर्यंत पोर्शन संपवल्यावरचा प्लॅन मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, की जेईईच्या पहिल्या अटेम्प्ट पर्यंत फुल रिव्हिजन, जेईई नंतर परत बोर्डची रिव्हिजन आणि बोर्ड नंतर परत सीईटी. मग अशा रीतीनं रिझल्ट तर चांगला लागेलच. पण मला मला तुम्हाला एक गोष्ट जाणवली सांगायची आहे, की आजची जनरेशन लगेच हार मानते, खचून जाते. नाही होणार माझ्याकडून. हे झालं, हे असं. नाही. लढायला शिका. स्ट्रगल तुम्हाला नाही भेटला आयुष्यात कधी. सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्यात, आरामात मिळाल्यात. हां, आई-वडिलांनी फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग असल्यामुळं बऱ्याच पालकांनी मागेल त्या गोष्टी मुलांना दिलेत. आमच्या वेळेस नव्हतं असं हे. आमच्या पिढीतल्या 90% 99% लोकांनी स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलंय. मी तुम्हाला कमी लेखत नाहीये आजच्या जनरेशनला, पण तुम्ही स्ट्रगल करा हे मला म्हणायचंय. आणि मला तुम्ही करणार हे माहिती आहे. मग आता तुमचं मत हवं की जेईई तुमची तयारी व्यवस्थित सुरू आहे का हे मला सांगा. नसेल तर काय इश्यूज होतायत ते मला सांगा. ह्या गोष्टी पालकांशी डिस्कस करा, डेअरिंग करून करा. माझं होत नव्हतं डेअरिंग, नुकसान झालं. मी खोटं बोललो पापांशी. पण जेव्हा शेवटच्या 2 महिन्यात बोललो ना, मार्ग मिळाले. निदान 12वी पास तर झालो, नाहीतर तेही शक्य नव्हतं. त्यामुळे तुम्ही बोला, योग्य निर्णय घ्या. कमेंटमध्ये मला सांगा आणि ह्याच्याबद्दल मला अजून डिस्कशन करायचंय. ह्या व्हिडिओत मी बडबड केली, करायची ती केली बडबड म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगू का, मी हे जे बोललो की नाही हे खूप इम्पोर्टंट आहे बाळांनो. कॉन्फिडन्स वाढतोय इथं लक्षात घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत आपल्याला आणि आपल्याला ते करायचे आहेत. पहिला बोर्डसाठी कॉन्फिडन्स वाढला ना, मग मी तुम्हाला सांगतो एक पॅटर्नच आहे रे. बरं झालं शेवटी माझ्या मनात आता आठवलं मला. काही झालं तरी बोर्डच्या एक्झाम नंतर तुम्ही सीईटीच्या पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. त्या तुम्हाला अतिशय सोप्या वाटत असतील, सगळं जमत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही जेईई करू शकताय. पण तुम्हाला बोर्डचेच न्यूमेरिकल पुस्तकातले सॉल्व्ह होत नसतील, अगोदर तिथं कंप्लीट करा आणि मग सीईटीकडे जेईई वाटल्यास राहू दे. स्वतः आपण ज्या लेव्हलला आहे तिथून इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे नेहमी हे लक्षात घ्या. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.